शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये ऍडमिशन घेताय मेडिकल कॉलेजला, जर तुमची कॅटेगरी जरी असेल तर स्कॉलरशिप मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाचा नवीन नियम आलेला आहे, ज्याचा अधिकृत नोटिफिकेशन सीईटी सेल वरती आलेला आहे. सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल आणि देखील चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचं, ज्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेला आहे. ओके, आपण जर आलो या ठिकाणी सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती, त्या पोर्टलवरती आपल्याला एक अधिकृत नोटिफिकेशन बघायला मिळते. जसं की आपण स्क्रोल केलं, नीट यूजी या सेक्शन वरती क्लिक केलं आणि या ठिकाणी जी नोटीस नंबर 5 आहे याच्यावरती जर क्लिक केलं, 10/8/2026 ला आलेली नोटीस आहे मित्रांनो. ओके, यामध्ये काय दिले सविस्तरपणे जाणून घेऊया. तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचं ऑफलाईन सेंटर आहे. ओके, उस्मानपुरा येथे ज्या लोकांना आमच्या सोबत काउन्सिलिंग करायचे असेल, छत्रपती संभाजीनगरला येऊन ते काउन्सिलिंग करू शकता, किंवा थोडक्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आमच्याकडे काउन्सिलिंग सुरू आहे. फॉर मोर इन्फॉर्मेशन तुमच्या खाली एक स्क्रोल लाईन येते, स्क्रोल लाईन वरती एक नंबर स्क्रोल होतोय, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा या ठिकाणी काय आलेलं आहे, अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये हे जे दोन कॉलेजेस आहे बघा, हे आता मॅनेजमेंट मध्ये यांना काय करण्यात आलेले आहे, ट्रान्सफर करण्यात आलेले. थोडक्यात तुम्ही जर या ठिकाणी चॉईस फिलिंग करताय, चॉईस फिलिंग करताना कॉलेजेसचे प्राधान्य देतात आणि त्यामध्ये जर कॉलेजेसला ऍड करताय आणि हुकून चुकून जर या कॉलेजेसला जर तुमचा नंबर लागतोय, तुमची कोणती जरी कॅटेगरी असेल, एसटी, एससी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, कोणती जरी कॅटेगरी असेल मित्रांनो, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. सर थोडक्यात कॉलेजेस कोणते सांगा. तर बघा सगळ्यात अगोदरचा जो कॉलेज आहे, प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, ओके, डिस्ट्रिक्ट सांगलीचा कॉलेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, ओके, डिस्ट्रिक्ट सांगली मधला कॉलेज आहे. तर या दोन्ही कॉलेजला जर तुमचा नंबर लागते अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये, तर तुम्हाला तुमची जर कुठली जरी कॅटेगरी असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. नियमांचा अचूक माहिती तुम्हाला असायला पाहिजे. ओके, कारण तुम्ही या काउन्सिलिंग मध्ये नवीन आहे मित्रांनो. जिथं कुठे जॉईन करणार असाल त्या लोकांना सगळं एक वेळेस कन्फर्म विचारा, तुमचं फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण तुमच्या ते प्रक्रिया करून देणार का. जर यस म्हणत असेल तर दुसऱ्याकडे जरी जॉईन केलं तरी चालेल, किंवा फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्यापर्यंत सर्व नियमांचे अपडेट व त्यानंतरही तुमचे जे काही प्रश्न असतील पर्सनल लेवलवरती गुगल मीट द्वारे आम्ही सॉल्व्ह करतो. ओके, तुम्हाला आमच्या पेड ग्रुपमध्ये ऍड करले जाते. 1 to 1 देखील आम्ही काउन्सिलिंग करून देत असतो. जर जॉईन करायचं असेल तर खाली एक नंबर स्क्रोल होते, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. धन्यवाद.